आताची सर्वात महत्त्वाची बातमी, कृत्रिम तलावात बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय। नाशिकच्या बीडी कामगार परिसरातील ही घटना आहे। काल दुपारपासून तिघे बेपत्ता होते। कृत्रिम तलावाच्या काठावर कपडे आढळून आल्यानं शोध लागलाय। तलावात तिघांना शोधण्याचं काम सध्या सुरू आहे। अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोध कार्य सुरू होतं। आडगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सध्या सुरू आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नाशिकमधून येते। कृत्रिम तलावात बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय। नाशिकच्या बीडी कामगार परिसरातील ही घटना, तर काल दुपारपासून हे तिघेही बेपत्ता होते। कृत्रिम तलावाच्या काठावर कपडे आढळून आल्यानं शोध लागलाय। तलावात तिघांना शोधण्याचं काम सुरू आहे। अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोध कार्य सुरू होतं। नाशिकमधून महत्त्वाची बातमी, कृत्रिम तलावात बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर नाशिकच्या बीडी कामगार परिसरातील ही घटना आहे, हा प्रकार आहे। काल दुपारपासून हे तिघेही बेपत्ता होते, त्यांचा शोध सुरू होता। दरम्यान कृत्रिम तलावाच्या काठावर कपडे आढळून आल्यानं, या तिघांचेही कपडे आढळून आल्यानं शोध लागलेला आहे। त्याचबरोबर तलावात तिघांना शोधण्याचं काम सुरू आहे। अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोध कार्य सुरू होतं। दरम्यान आडगाव पोलिसांकडून अधिकचा तपास या संपूर्ण प्रकरणाचा सुरू आहे। कृत्रिम तलावात बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। नाशिकच्या बीडी कामगार परिसरातील ही घटना, तर काल दुपारपासून तिघे बेपत्ता होते। तर कृत्रिम तलावाच्या काठावर कपडे आढळून आल्यानं संशय बळावला, त्यांचा शोध घेण्यात आला। दरम्यान तलावात तिघांना शोधण्याचं काम सुरू आहे। अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोध कार्य सुरू होतं। आडगाव पोलिसांकडून अधिकचा तपास सध्या सुरू आहे। नाशिकमधून ही महत्त्वाची बातमी, कृत्रिम तलावात बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय। नाशिकच्या बीडी कामगार परिसरातील ही घटना आहे। दरम्यान काल दुपारपासूनच तिघे बेपत्ता होते। नाशिकमधून ही बातमी येते, कृत्रिम तलावात बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय। नाशिकच्या बीडी कामगार परिसरातील ही घटना असून काल दुपारपासूनच हे तिघे